అబ్బాయి మనసునే అమ్మాయి లాగేసి తలగడలా నొక్కేస్తే ఏమైతాది? Passo stadi, beste hoepa stadi, hoi! Once more! Once more! Once more! అబ్బాయి మనసునే అమ్మాయి లాగేసి తలగడలా నొక్కేస్తే ఏమైతాది? Passo stadi, beste hoepa stadi, hoi! नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे निक्स विरकर. तुम्ही जो व्हिडिओ बघितला तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडिंगला चालू आहे. हा व्हिडिओ आपण कॅपकटमध्ये एडिट केला आहे. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओमध्ये लागणारं सर्व मटेरियल आपण टेलिग्राम चॅनलला दिलं आहे, तरी तुम्ही टेलिग्राम चॅनल हा जॉईन करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी सगळ्यात आधी कॅपकट ओपन करा. ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती टॅप करा. नंतर मी जो तुम्हाला व्हिडिओ दिला आहे तो ॲड करा. ॲड केल्यानंतर ओव्हरलेवरती टॅप करा. मी जो तुम्हाला बीट माउंट दिला आहे तो ॲड करा. అబ్బాయి మనసునే नंतर तुमचे 2 फोटो ॲड करा. नंतर आपला जो बीट माउंट आहे तो त्यावरती ओव्हरलेवरती टॅप करून तो खाली घ्या. नंतर तुमचा फोटो ॲडजस्ट करा. नंतर जसं बीट चेंज होईल तसं आपल्याला स्प्लिट करायचं आहे. तीन नंबरच्या बीटवर येऊन स्प्लिट करायचं आहे व त्यावरती टॅप करून आपल्याला फोटोची साईज वाढवायची आहे व तुमच्या इच्छेनुसार फोटो कोणत्याही बाजूला घेऊन मोठा करायचा आहे. नंतर नेक्स्ट बीटवरती स्प्लिट करायचा आहे. व तोही तसाच कोणत्याही बाजूला घेऊन झूम करायचा आहे. नेक्स्ट बीटवरती परत तसंच करायचं आहे. नंतर 7व्या बीटवरती आपल्याला दुसरा फोटो घ्यायचा आहे. सातवी बीट झाल्यानंतर आपल्याला परत तसंच रिपीट करायचं आहे. जसं आपण 6व्या बीटवर केलं तसंच आपल्याला 11व्या बीटवरती येऊन फोटो फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे. व 12व्या बीटवरती येऊन आपल्याला मी जो व्हिडिओ दिला आहे तो व्हिडिओ ॲड करायचा आहे. व 13व्या बीटवरती येऊन आपल्याला फोटोज ॲड करायचे आहेत. ॲड केल्यानंतर आपल्याला ओव्हरलेवरती क्लिक करून हा ओव्हरले डिलीट करायचा आहे. डिलीट केल्यानंतर आपल्याला इफेक्टवरती जायचं आहे व शेक इफेक्ट हा ॲड करायचा आहे. त्याची स्पीड आपल्याला 5 ठेवायची आहे. हा इफेक्ट आपल्याला सर्व फोटोवरती ॲड करायचा आहे.
नंतर तो डुप्लिकेट करा व पुढच्या फोटोवरती ॲड करा. तसंच डुप्लिकेट करून सर्व फोटोवरती ॲड करा. परत तसंच डुप्लिकेट करा व पुढच्या फोटोवरती ॲड करा. नंतर रिझोल्युशनवरती क्लिक करून आपल्याला रिझोल्युशन 1080 व फ्रेम रेट 30 ठेवायचा आहे व एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे.